आता वळूयात नाशिककडे. विधानसभेचा निकाल तर लागला, मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुद्धा बैठकांचं सत्र सुरू आहे. दरम्यान आपले मुख्यमंत्री कोण व्हावेत याबाबत नाशिककरांना विचारलं असता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या नावांना पसंती दिली जाते आणि अशाच काही लोकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. विधानसभेची मतमोजणी झाली, महायुतीला खरं तर बहुमत मिळालं, मात्र आता सगळीकडे चर्चा रंगली ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार हेच आपण खरं तर नाशिककरांकडून जाणून घेणार आहोत. काही नाशिककर माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय वाटतंय तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? असं 2-2.5 वर्षापासून जसं शिंदे साहेबांनी काम केलंय असं वाटतं की शिंदे साहेबच परत मुख्यमंत्री होतील आणि ते एक मराठा चेहरा म्हणून पण प्रचलित झालेले आहेत. त्यांची लाडकी बहीण योजना सुद्धा खूप गाजली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात. बरं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असं ते म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं कोण हवे? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेने जो काही भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी जो कौल दिलेला आहे आणि याचं सगळं श्रेय मला असं वाटतं की ते देवेंद्रजींना जातं आणि देवेंद्रजींना महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे, त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी अशी मला आशा आहे. बरं, वेळ वाटतं का? 100% मला खात्री आहे की त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल असं माझं स्वतःला खात्री आहे की त्यांनी जे काही विकासाची कामं केलेली आहे तर त्याच्यामुळे त्यांना ही जबाबदारी मिळेल. काका, तुमचं काय मत? माझं मत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, कारण जनादेश असा आलेला आहे की 133 आलेले आहेत, म्हणजे सर्वांचा लोकांच्या मनात BJP-बद्दल चांगली भावना आहे आणि त्यामुळं फडणवीस साहेबच मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं. बरं, तुमचं कोणाला राहते? मला एकनाथ साहेब शिंदे. बरं, हां, त्यांनी काम खूप चांगलं केलं आहे आणि इज डिवोटेड फॉर दॅट वर्क. ओके, एकनाथ शिंदे. एकनाथ साहेब शिंदे. बरं, अजून काही नाशिककरांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातलं कोण मुख्यमंत्री? आता सध्याचा निकाल बघता आपण BJP-मध्ये खूप दिग्गज नेते आहेत, देवेंद्रजी फडणवीस वगैरे सर्व आहे, पण जे एकनाथ शिंदेनी जे ग्राउंड लेवलला सर्वसामान्य लोकांचं जे मन जिंकलं, कामं केले, जो लोकांचा विश्वास आहे, तर एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलं पाहिजे असे आमची नाशिककरांची इच्छा आहे. पण आता वरिष्ठांचे काय असेल त्या पद्धतीने. खरं तर एवढं बहुमत मिळालेलं आहे, तुम्हाला काय वाटतं की महायुतीला किंवा भाजपला एवढे मत मिळण्याची किंवा कारण काय वाटतं? मला असं वाटतं की 2 गोष्टी घडल्या. हिंदू आणि हिंदुत्वावरती ही निवडणूक आकर्षित झाली असं मला वाटतंय आणि हिंदुत्वाला लोकांनी सपोर्ट केला आणि BJPला मतदान केलेलं आहे. फक्त आणि फक्त हिंदुत्व ह्या विषयावरती निवडणूक झाली आहे असं मला वाटतंय. बरं, कुठेतरी शरद पवारांची देखील यंदा लाट दिसेल, म्हणजे नाशिक जिल्ह्यात असं म्हटलं जात होतं, मात्र फटका बसलेला आहे. काय वाटतं यामागचे काय तुम्हाला कारण? त्यांना ते हिंदुत्वमुळेच फटका बसला आहे. बरं, हिंदू. आणि लाडकी बहीण योजना ते खूप सक्सेसफुल झालं आहे. बरं, त्याच्यामुळे ते फिमेल वोटिंग आपल्याकडे जास्त झालं त्यामुळे. ओके. आपण बघत आहोत कुठेतरी हिंदुत्व या स्वतः लाडकी बहीण योजनेचा फायदा करता महायुतीला झाला. यासोबत आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री कोण होणार यावरती एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या दोघांच्या नावांना खरं तर पसंती जी आहे ती नाशिककरांकडून दिली जाते. कॅमेरामॅन के. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.